माझ्या आईने केली कोबी कोबी, माझ्या आईने केली कोबी कोबी, एबी कोबी कोबी, एबी. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नागेश होळकर सरांच्या कविता किंवा गाणी पाहिले असतीलच. हे गाणं पाहिल्यानंतर आमच्या मित्रांनी मला एक चॅलेंज केलं की बाबा तू पण एखादी कविता गाणं त्यांच्या स्वरामध्ये म्हणून दाखव, कोणतंही जे आवडेल. तर मी त्यांना टॉपिक मागितला, तर त्यांनी मला टॉपिक एकदम भयंकर दिला आहे. टॉपिक दिला आहे कालवण, म्हणजे भाजी जी आपण जेवणासाठी बनवतो त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कालवण असे म्हणतात. तर कालवण या शब्दावरती त्यांनी मला कविता बनवायला सांगितली. तर हे कविता मी सादर करत आहे. कालवण 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 कालवण, तुमच्या घरात आमच्या घरात सगळ्यांच्या घरात बनतं कालवण. तिखटाचं कालवण, मिठाचं कालवण, व्हेज कालवण, मटणाचं कालवण, कालवण 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 कालवण, पातेल्यात बनतं, तव्यात बनतं, कढईत बनतं कालवण कालवण, मसाला टाकतात, भाजीपाला टाकतात, वरनं पाणी टाकून बनवतात कालवण. कालवण 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 कालवण, चपातीवर खात्यात, भाजीवर खात्यात, भाकरीवर खात्यात, भातावर खात्यात, सगळ्यावर खात्यात. हे असतं कालवण 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 कालवण. कुणाचं चांगलं, कुणाचं खराब, कुणाचं पातळ, कुणाचं सुक्क, ते असतं कालवण 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 कालवण. तर मित्रांनो, कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.